आम्ही पाणी पोचवलं. आज त्या ठिकाणी पाणीदार अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिथले तलावाच्या तलाव आम्ही भरून टाकतो. त्यामुळे शक्य आहे, हे आम्ही करून दाखवलं आहे, हे आम्ही करून दाखवणार आहोत. त्यामुळे हे 5 वर्ष महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीला आम्ही डेडिकेट केले. त्यातला तुम्ही जो शब्द वापरला करून दाखवणार आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. कारण जलयुक्त शिवार 3.0 हा लोकांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा, शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा भाग आहे. यातला पायाभूत सुविधांच्या एक शेवटच्या मुलाखतीच्या टप्प्याकडे मी येतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो ज्यांना प्रश्न विचारायचे. सर, काही निवडक प्रश्न योगेश देशपांडे विचारतील. आपले प्रश्न व्हॉलेंटिअरकडे द्या, हात वर करून लिहून फक्त व्हॉलेंटिअरकडे प्रश्न द्या, म्हणजे त्यातले निवडक प्रश्नच विचारता येतील. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाकडे येतो मी. पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणले, पूर्ण करून दाखवले. समृद्धी महामार्ग त्याचं प्रतीक आहे. पण त्या प्रकल्पातनं एक अशीही जाणीव तयार झाली लोकांमध्ये, भावना, विशेषतः ज्यांच्या जमिनीतून हा प्रकल्प गेला त्या ग्रामीण महाराष्ट्राचा, की याचा आम्हाला लाभ होत नाही. मग त्याचा परिणाम म्हणून समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर शक्तीपीठ ज्यावेळी महामार्ग आला त्यावेळी त्याला वारंवार विरोध झाला. त्याच्यावरून खूप मोठं राजकारण झालं आणि तो जवळपास थांबल्यात प्रकल्प, गुंडाळ्यात जमा आहे. तर ह्या स्वरूपाचे मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणताना तुम्ही ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र जोडण्याचं काम कसं करू पाहता? पहिल्यांदा तर मी तुमचा कॉन्सेप्टच क्लिअर करतो की सगळ्यात जास्त फायदा समृद्धी महामार्गाचा ग्रामीण भागाला झाला आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग हे देशातलं उदाहरण आहे की 700 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची सगळी जमीन कुठलाही विरोध न होता 9 महिन्यामध्ये आम्ही अक्वायर केले. 9 months. इथे तर 5 किलोमीटरची जमीन अक्वायर होत नाही, 700 किलोमीटरची ग्रीनफील्ड सगळी. त्याच्यामुळे आजही तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि आता तर जी कनेक्टिव्हिटी आता मुंबईपर्यंत होईल ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होतील. म्हणजे ज्या समृद्धी महामार्ग बनायचा त्यावेळेस मी सांगायचो की आता पर्यंत आपलं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट पुणे जिल्हा होता. मी सांगायचो की नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना आहे. आणि आता ते दिसतंय. नाउ ऑल द इन्व्हेस्टमेंट्स हॅव स्टार्टेड कमिंग देअर. त्याच्या पलीकडे आता धुळ्यासारख्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट होत नव्हत्या, एका समृद्धी महामार्गाने काय होतं हे आपण दाखवलं. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवा आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतोय. त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. आजच मी ज्यावेळेस वाढवण पोर्टची बैठक घेत होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं विषय आला म्हणून सांगतो की वाढवणसारखा पोर्ट हा महाराष्ट्राला देशाच्या 20 वर्ष पुढे नेणार आहे. JNPT पोर्टने गेले 30-40 वर्ष देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवली, मुंबईला नंबर 1 ठेवलं. JNPT पोर्ट हा आपल्या भारताच्या 60% आपलं कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो. या JNPT पोर्टपेक्षा 3 पट मोठा पोर्ट हा वाढवणला आपण करतोय, ज्या ठिकाणी 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. म्हणजे जगातलं कुठलंही सगळ्यात मोठं जहाज हे आपल्याकडे येऊ शकतंय आणि आपण मॅरीटाईम कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकू असं हे वाढवण बंदर तयार होत आहे की ज्यातनं आपली अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलणार आहे. खरं म्हणजे 90s याची संकल्पना आली, 92ला ती बंद झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या अडचणी शोधून काढल्या, त्या दूर केल्या. आता प्रत्यक्ष काम त्याचं सुरू होत आहे. आजच मी सांगितलं की वाढवण बंदराला त्याचा पोर्टलेट डेव्हलपमेंटचा इफेक्ट हा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर नाशिक टू वाढवण एक ग्रीनफील्ड हायवे आपण तयार करा. एक ग्रीनफील्ड 100 किलोमीटरचा हायवे आपण नाशिक टू वाढवण तयार केला तर आपलं नेक्स्ट जे काही पोर्टलेट डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं नेक्स्ट आपलं जे कॅपिटल तयार होईल मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा
अशा सगळ्या एक्सपोर्टचं हब ते नाशिक तयार होऊ शकतं. नाशिक कॅन बी दॅट. सो पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जसं पुणे रिंग रोडचं काम आता आपण सुरू करतोय. पुणे रिंग रोड हा केवळ एक रोड नाही आहे. पुणे रिंग रोड हा पुण्याच्या आसपास 2.5 ते 3 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करणार आहे. व्हॅल्यू. आणि नुसती व्हॅल्यू तयार होत नाही, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं प्रगती होते. आता पुण्याचं न्यू एअरपोर्ट जो बंद पडलं होतं, आता कालच आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊन पुन्हा एअरपोर्ट ऑथॉरिटी सोबत त्या संदर्भातलं फायनल केलं. त्यामुळे ह्या जे सगळे पायाभूत सुविधांचे जे काही आपण प्रकल्प घेतलेले आहेत, हे प्रकल्प महाराष्ट्राला बदलणार आहे. कारण मी पहिल्याच माझ्या वक्तव्यात सांगितलं की आपल्याला प्रगतिशील व्हायचं असेल तर पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हावं लागेल. पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हायचं असेल तर लॉजिस्टिक्स आणि मुवमेंट ऑफ लॉजिस्टिक्स या 2 गोष्टी तुम्हाला डिटर्मिन करतील की तुम्ही चायनाशी कॉम्पिटिशन करू शकाल की नाही. आणि मग ती जर करायची असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ द रोड्स लागतील. आज तुम्ही बघा, नागपूरवरनं JNPT पोर्टवर टर्नअराउंड करण्याकरता 8 दिवस लागायचे, आता 1 दिवस लागतो. म्हणजे किती कॉस्ट वाचली. चायनाशी कॉम्पिटिशन कॉस्ट वाचवूनच करू शकाल तुम्ही. त्यामुळे हे जे काही पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत आणि मला आनंद